आपल्या मुलांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आईवडील आयुष्यभर प्रयत्न करत राहतात। मुलांना एखाद्या संकटातून बाहेर काढायची वेळ आली तर ते स्वतःचा जीवही धोक्यात घालायला तयार होतात। मात्र कधीकधी अशाही काही घटना समोर येतात ज्या सगळ्यांनाच हादरवून टाकतात। पालकांनी मुलांचा जीव घेऊन स्वतःही आत्महत्या केल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील। अशीच एक घटना आता पिंपरी चिंचवडमधून समोर आली आहे। या घटनेत एका वडिलांनीच आपल्या मुलीचा जीव घेतला। यानंतर त्यांनी स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली। पत्नी गावी गेली होती तर पती, एक मुलगा आणि एक मुलगी हे घरीच होते। मूळ गावी म्हणजेच गेवराई बीड येथे एका नातेवाईकाचं निधन झाल्यानं व्यक्तीची पत्नी राजश्री बेदरे वय वर्ष 32 या 17 मार्चला गावी गेल्या होत्या। काल म्हणजेच मंगळवारी पहाटे त्या आपल्या काळेवाडी इथल्या घरी परतल्या तेव्हा घरातील दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। राजश्री पहाटे घरी परतल्या तेव्हा पहाटेच्या वेळी त्यांचा मुलगा आशिष याने झोपेतून उठून दरवाजा उघडला। यानंतर राजश्री बेदरे यांना त्यांचे पती घरात दिसले नाहीत, म्हणून त्यांनी घरातच पतीचा शोध घेण्यास सुरुवात केली। यावेळी पती भाऊसाहेब बेदरे वय वर्ष 45 यांनी किचनमधील पंख्याला गळफास घेतला असल्याचं दिसलं। दुसरीकडे 7 वर्षांची मुलगी राजनंदिनी अंथरुणावर झोपलेली दिसून आली, मात्र तिच्याजवळ जाता तिचा गळाही दोरीने आवळला असल्याचं समोर आलं। मयत भाऊसाहेब बेदरे यांची सुसाईड नोटही घटनास्थळी सापडली। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास पोलीस करत आहेत। या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे।